भारताने अणुऊर्जा क्षेत्रात एक मोठी आणि ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. कल्पकम न्यूक्लिअर कॉम्प्लेक्स येथे PFVRने क्रिटिकलिटी साध्य करत देशाच्या अणुऊर्जा कार्यक्रमाला नवी दिशा दिली आहे. काल रात्री सुमारे 8:25 वाजता ही महत्त्वपूर्ण घटना घडली. क्रिटिकलिटी म्हणजे रिॲक्टरमध्ये अणुविभाजनाची साखळी प्रक्रिया स्वतःहून सुरू राहण्याची क्षमता निर्माण होणे. यामुळे आता रिॲक्टर कोणत्याही बाह्य सहाय्याशिवाय ऊर्जा निर्मितीची प्रक्रिया चालू ठेवू शकतो. या यशामुळे भारताच्या 3 टप्प्यातील अणुऊर्जा कार्यक्रमाचा दुसरा टप्पा अधिकृतपणे सुरू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाला निर्णायक पाऊल असे संबोधत देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. ऊर्जा निर्मितीच्या दृष्टीने या तंत्रज्ञानाचे महत्त्व अत्यंत मोठे आहे. 1 किलो कोळशापासून आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून